मित्रांनो, तुमचं साहिल मुल्ला ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर एक भव्य दिव्य असं मैदान होतं आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 13वा वंशज श्री छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्षक प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य व अमोल भाऊ तांगडे आयोजित छत्रपती उदयन राजे केसरी 2026 पर्व दुसरे भव्य दिव्य बैलगाडा शर्यत, एक आदत एक बैल व एक दुसरा एक बैल मैदान 24 फेब्रुवारी 2026 स्पर्धेचं ठिकाण असणार आहे MIDC मैदान कोरेगाव या ठिकाणी. या मैदानासाठी प्रथम क्रमांकाचं बक्षीस असणार आहे 1,07,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 71,007 रुपये, तृतीय क्रमांकासाठी 41,007 रुपये, चतुर्थ क्रमांक 21,007 रुपये, पंचम क्रमांक 15,007 रुपये, सहावा क्रमांक 1,007 रुपये 10,007 रुपये, सातवा क्रमांक 7,007 रुपये. आणि या मैदानासाठी क्वार्टर फायनलमध्ये देखील बक्षीस आहेत. आणि या मैदानासाठी कोणकोणते नंदी आपल्या या मैदानामध्ये बघायला मिळतील ते आपण ही व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांचा लाडका मोहिलशेठ धुमाळ सुसगाव यांचा 12वा हिंद केसरी बक्कासूर मित्रांनो आपल्याला 100% या भव्य दिव्याच्या कोरेगाव MIDC मैदानामध्ये छत्रपती उदयनराजे केसरी या भव्य दिव्याच्या एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल या मैदानामध्ये पळताना दिसेल. त्याचबरोबर मित्रांनो, चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख निर्माण झाली आहे असा स्वर्गीय पंढरशेठ फडके, दादा सरकार विगर पनवेल यांचा चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह सर्जा दादा हा देखील आपल्याला या भव्य दिव्य अशा छत्रपती उदयनराजे केसरी या एक दुसरा एक बैलच्या मैदानामध्ये पळताना दिसेल. त्याचबरोबर मित्रांनो, अमित शेठ भाडे, वाघोली पुणे यांचा मित्रांनो ओरिजिनल हिंद केसरी चिमण्या देखील आपल्याला या भव्य दिव्य अशा एक दुसरा एक बैल एक आदत एक बैल मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. त्याचबरोबर स्वर्गीय रणजित निंबाळकर सर, अभिजित भैया पवार, थैमान ग्रुप साखरवाडी फलटण यांचा पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सर्जा देखील आपल्याला या भव्य दिव्य अशा मैदानामध्ये पळताना दिसेल. त्याचबरोबर घरणीकेकरांचा चटणी भाकरीचा पैलवान, घरणीकेकरांचा राजा देखील आपल्याला या भव्य दिव्याच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर अमर शेठ जगताप, अजित शेठ जगताप, कारुंड एक्सप्रेस, व्हाईट गोल्ड चिक्या देखील आपल्याला या भव्य दिव्य अशा मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, घोटकरांचं छोटं रॉकेट, घोटकरांचा सर्जा देखील आपल्याला या भव्य दिव्य अशा एक आदत एक बैल एक दुसरा एक बैलच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, साहिल प्रतिष्ठान द्वारली, महान भारत केसरी व हिंद केसरी द्वारलीकरांचा हरण्या 722 देखील आपल्याला भव्य दिव्य अशा मैदानामध्ये पळताना दिसेल. त्याचबरोबर बक्कासूरची कार्बन कॉपी बाक्याडॉन देखील आपल्याला या भव्य दिव्य अशा मैदानामध्ये पळताना दिसेल. करोडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन देखील आपल्याला या भव्य दिव्य अशा मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर शेनवडीकरांचा सोन्या उर्फ धोनी हा नंदी देखील आपल्याला या भव्य दिव्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल. त्याचबरोबर कोकरायकरांचा संघर्षयोद्धा भारत देखील आपल्याला या भव्य दिव्याच्या MIDC कोरेगाव मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर कोरेगाव हिंद केसरीचा मानकरी स्वराज 855 देखील आपल्याला या भव्य दिव्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल. त्याचबरोबर मित्रांनो, निसर्ग गार्डन कात्रज पैलवान सुभाषदादा मांगडे यांचा सुंदर बॉस देखील आपल्याला या भव्य दिव्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल. त्याचबरोबर विसापूरकरांचा कार्तिक आणि वादळ ही नंदी देखील आपल्याला भव्य दिव्याच्या छत्रपती उदयनराजे केसरी या मैदानामध्ये पळताना दिसतील. सचिन शेठ वाई यांचा मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ज्याची ओळख आहे असं रायफल 81 देखील आपल्याला या भव्य दिव्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल. आणि सिकंदर देखील आपल्याला या
मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो, किरणप्पा कालगाव शालगाव यांचा हिंद केसरी रायना देखील आपल्याला या भव्य दिव्य अशा मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. जीवन ड्रायव्हर निनाम यांचा चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख निर्माण झाली आहे, असा सुंदर देखील आपल्याला या भव्य दिव्य अशा मैदानामध्ये पळताना दिसेल. त्याचबरोबर मित्रांनो, वडीकरांचा चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख निर्माण झाली असा पुष्पा देखील आपल्याला या भव्य दिव्य अशा MIDC कोरेगाव मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर बापूसाहेब आंबेडकर वडकी पुणे यांचा सोन्या 22-11 पिस्टन 22-11 हे नंदी देखील आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसतील. आणि मित्रांनो, पुसेगाव ओरिजिनल हिंद केसरीचा मानकरी जो आदत ठरलेला असा लक्ष्य देखील आपल्याला या मैदानामध्ये दिसणार आहे. आणि मित्रांनो, कदाचित आपल्याला सचिनची देखील वापसी बघायला मिळेल या मैदानामध्ये. सचिन देखील मित्रांनो आपल्याला या कोरेगाव MIDC मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. तरी मित्रांनो, कोणकोणते नंदी आपल्याला या मैदानामध्ये येणार आहेत या मैदानासाठी 24 फेब्रुवारीला कमेंट करून नक्की सांगा.